सिंघवी स्वराज्य मराठी हिंदुत्व यूट्यूब चॅनलमध्ये सुमित बारसकर तुमचं स्वागत आहे। आपल्या 162 मधून अपक्ष म्हणून सुमित बारसकर या प्रभागामधून निवडणूक लढवत आहेत आणि आपण बघितलं असाल की मागील 1 वर्षापासून सुमित बारसकर एका पक्षाच्या बॅनरखाली काम करत होते। सुमितजी, आज तुम्ही ज्या पक्षासाठी ज्या अपेक्षाने तुम्ही आज या गोरगरीब जनतेची मतदार राजांची सेवा करत होता आणि अचानक तुम्हाला बाहेर डावललं गेलं, त्या संदर्भात त्या मतदार राजाला पण कळू दे नेमकं तुमच्याबरोबर काय घडलं। सगळ्यात पहिले मी तुमचा धन्यवाद करतो। तुम्ही बघत असणार मी कमीत कमी दीड ते 18 महिन्यापासून ते काँग्रेसमध्ये ते काम करत होतो। म्हणजे आधी मी मंत्रीमध्ये होतो, मला बोलवलं गेलं होतं की तुम्ही काँग्रेसमध्ये या आणि आपण पुढे बघूया नगरासाठी। त्याच्यानंतर मी काम करायला चालू केलं। काम केल्यानंतर जे काँग्रेस बसलेली, जे काँग्रेस अजून संपलेली तिथं काँग्रेसचं वरती आणलं। जे लोकांची समस्या होती ती समस्या पूर्ण केली। गटर, नाले, कचरा हे सगळ्या समस्या जेवढी होती मी ती पूर्ण केली। नंतर जेव्हा काँग्रेस वरती आले, नंतर दिसायला लागले काँग्रेस की ते एक उमेदवार काँग्रेसचा निवडून येऊ शकतो। त्याच्यानंतर आमचे इकडचे माजी मंत्री मोहम्मद आरिफ नसीम खान साहेब यांनी आपल्या पोराला तिकीट दिली आणि आम्हाला लास्टपर्यंत आम्हाला सांगितलं की तुम्हालाच भेटणार, तुम्हालाच भेटणार, तुम्हालाच भेटणार, मी माझ्या मुलाला, माझ्या घरच्याला कुणाला देणार नाही आहे। याच्यानंतर तुम्ही बघत असणार की अचानक दोन असं डिक्लेअर होतं आहे आणि माहीत पडतं की यांचा छोटा मुलगा हा आमिर करून हे डिक्लेअर झाले आहे। तर आम्ही पण काँग्रेसचा झेंडा घेऊन चालत होतो ना, आम्ही पण नसीमबाईचं नाव घेऊन चालत होतो ना। म्हणजे तुम्हाला वाटतं निष्ठावंतांना डावळलं गेलं सरळ सरळ? हे तुम्हाला आज इलेक्शन आलंय त्यामुळे यांनी सगळ्याला परत फोन करायला चालू केलंय। कधी तुम्हाला आता हे जे बोलतात आहे की हे आमचे माणसे हे तुम्ही बघणार ना, ईद असू द्या की दिवाळी असू द्या, कधी इकून तुम्हाला फोन येणार नाही की जेवण आहे का घरात, की तुमचं ईद आणि दिवाळी कशी जाणार आहे, की 2 पैसे तुम्ही घेऊन जावा घरात। तर आम्ही विचारत होतो आमच्या माणसाला की बाबा काय प्रॉब्लेम आहे। 1.5 वर्ष मी होतो जेव्हा मी माझ्या माणसाला विचारत होतो की बाबा काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला। आम्ही जे प्रॉब्लेम पूर्ण तर करू शकत नाही आम्ही, तर जे होतं ते मी करत होतो। नंतर जेव्हा बघितलं की काँग्रेसचा मोठा एक झाला आहे की बाबा काँग्रेस निवडून येऊ शकते, हे जे तुम्हाला माहीत असेल त्याचं स्थानिक आमदार शिवसेनाचे, तरी पण या वार्डात आम्ही काँग्रेसला जिवंत ठेवलं आणि मजबूतीने उभं होतो इथं। नंतर बघा, नंतर आपल्या बादशाह का बेटा बादशाह। मग तुम्हाला मतदार राजाकडून काय अपेक्षा आहे? मला एकच अपेक्षा आहे की जेवढी जनता आहे, आपल्या इकडे जनता आहे आणि जे मतदान आहे यांना माहिती आहे की कामं कोणी केलेली आहे आणि जे कामं झालेली आहे हे BMC कोणी करून घेतलेली आहे। आणि यांचं बोलणं आहे की आम्ही बोललं तर काम झालं, तुम्ही बोलल्यानंतर मी काम केलं, तुमचं असं बोलणं आहे, तुमचं असं बोलणं आहे हे तुम्ही मला एक दाखवा नाही की तुम्ही कधी बोललं आणि मी काम केलं, मी तुमच्याकडे स्वतः जातो। सुमितजी, या 162 प्रभागामध्ये जी 4 इंचाची लाईन होती, गरज नव्हती 12 इंचाची लाईन आणायची, ही मतदार राजांची दिशाभूल आहे का? तुम्हाला सांगतो ना, इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहे एखादी फंड पास केलं, त्यांचं फंड पास काम चालू आहे, बाकी काही नाही। त्यांचा एकच होतं की फंड पास कसा करायचा आणि जे फंड पास करून पैसे कसे कमवायचे। तुम्हाला माहित असेल की पैसे कसे कमवतात ते लोक। तुमच्यासमोर 2 माजी नगरसेवक आहेत, तगडे उमेदवार आहेत, त्याकडे तुम्ही कसं बघता? मला तर एक सांगतो, जे माजी नगरसेवक दोन्ही आहे, एक नगरसेवक 20 वर्षाचा आहे, यांनी 8 वर्ष तर कधी इथं